मला खात्री आहे माऊलीची सुद्धा हीच इच्छा असेल की हे पाण्याचा जो विषय इथला भागातला प्रलंबित आहे हा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्यातून महायुतीचं आपलं सरकार असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब, अजितदादा असतील, आपल्या सर्वांचे लाडके नेते, माझं दैवत नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा यांच्या माध्यमातून आपण तो सोडवणारच म्हणतोय. कारण आपल्याला पुढच्या निवडणुकीला मत मागायसाठी पाणी दिलं याच्यावर मत मागायचंय, पाणी परत देतो याच्यावर नाही मागायचं. आपल्याला सुद्धा टँकरनी पाणी कुठून आणायचं नाही, भाड्याच्या टँकरनी, आणि टाकून तुम्हाला दाखवायचं नाही, आलं पाणी आलं आणि त्याच्यात बसायचं नाही. जे पाणी आणायचंय त्या संदर्भात आता आपल्या किसन दादांचा अभ्यास आहे. 40 वर्षापासून या भागातील लोक पाण्यापासून वंचित असल्यामुळं प्रत्येक घरामध्ये एक जलतज्ञ तयार झालाय. प्रत्येकाला माहिती पाणी कसं येणार आहे, पण त्यांना तो प्लॅटफॉर्म भेटत नव्हता, ते व्यासपीठ भेटत नव्हतं. तुमच्या गावात सुद्धा इथं सांगितलं होतं, आमदार हा अमोल खताळ नसून आमदार तुम्ही सगळे. त्यामुळे तुमच्या आलेल्या प्रत्येक सूचनेचा, प्रत्येक विचाराचा आपल्याकडे सन्मान केला जाईल. पाण्याचा प्रश्न असेल, गावातील वाडी वस्तीचे रस्ते असतील, आपल्याला नुसतं पाणी पाणी नाही करायचंय दादा, पाणी तर देणार. फार तुम्ही म्हणले ना ते घाट माथ्याचं तिकडून वाहणार जे ते बी आणायचंय आपल्याला. ज्या पद्धतीने आमच्या धांदरफळ भागाला पाणी पाणी लोक करताय, पाणी पाणी आता वैतागले काही भागातले लोक, कालव्याच्या लगेचचे लोक पाणी पाण्याला वैतागायला लागले. तुम्ही सुद्धा एक दिवस मला पाहायचं आहे, तुम्ही सुद्धा म्हणले पाहिजे भाऊ आता हे पाणी बंद करा. आणि येणार तुमच्याकडे, तेव्हा अजिबात तुमच्या मनात शंका ठेवू नका. 40 वर्षाचा विषय होता, मला थोडासा वेळ लागेल, जो शब्द दिलाय तो पूर्ण करणार. त्यापूर्वी आपल्याला जे काही पर्यायी व्यवस्था पाण्याची करता येईल, टँकर संदर्भात असेल तर तो टँकर त्या टँकर माफियांचा नसेल, त्या टँकरवर तुमची सुद्धा उद्या जबाबदारी राहील. आल्यानंतर आपल्याला तो पाणी येतंय का अर्धाच येतोय का रिकामाच येतोय आणि ट्रिपाचे पैसे घेतोय हे सुद्धा पाहावं लागेल. यापूर्वीचा जो या तालुक्यात प्रकार होता हा सगळा मोडून काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातून सुरुवात करायची. तुमच्यासाठी 24 तास मी उपलब्ध आहे. तर 3-4 दिवसापासून बऱ्याच मित्रपरिवारांनी फोन केले असेल, ज्येष्ठांनी फोन केले असेल, परंतु तुम्ही एवढं प्रेम दिलं का निकाल लागल्यापासून माझा मोबाईल आहे ना सारखा वाजतोय. मला तो उचलता येत नाही. तुमच्यासारखे मायबाप समोर उभे असताना जर फोनाला उचलला बोलावा तर तुम्हाला वाईट वाटतं. थोडे दिवस फक्त पर्यायी व्यवस्था होतीये, परंतु त्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेन का मला टेक्स्ट मेसेज करा. आपल्या ज्या त्या गावातील तुम्ही सगळेच आमदार आहे, ज्या त्या गावातील ज्येष्ठ नेते आहेत, इंद्रज दादा असेल, किसन दादा असेल, तुम्ही सगळे असतील, तरुण वर्ग असेल, तुमच्यापर्यंत काही प्रश्न आले, समस्या आल्या त्या माझ्यापर्यंत पोहोचवा. आपल्याला कामाच्या माध्यमातून जे झालेलं परिवर्तन आहे, तुम्ही लोकांनी जो निर्णय घेतलाय यावेळेस परिवर्तनाचा जो निर्धार केला होता हा आपल्याला पुढच्या वेळेस सुद्धा दाखवायचा आहे का आमचा निर्णय चुकला नाही, आमचं मत चुकीचं माणसाला गेलं नाही. ती वेळ सुद्धा तुमच्यावर मी येऊन देणार नाही. आपल्याला परत येणाऱ्या कालावधीमध्ये या भागातील मतदारांचे आभार मानण्यासाठी मी येणार आहे. ज्यांनी दिलं त्यांचे बी आभार मानायचे, ज्यांनी नाही दिलं त्यांचे बी आभार मानायचे. कारण निवडणूक झाली, आता संगमनेर मतदारसंघ 2,89,000 मतदार हे आपले कुटुंब आहे, कुटुंबातील सदस्य. त्यांचे विचार त्यावेळेस वेगळे होते. भविष्य काळामध्ये त्यांना सुद्धा परमेश्वर सद्बुद्धी देईल. त्यांना बी कळल बाबांनो आपले 40 वर्ष, आपल्या 2-3 पिढ्या चुकीच्या संगतीने गेल्या. अशी वेळ तुम्हाला माझ्या बाबतीत येणार नाही. तुम्हाला अभिमान राहील. तुम्हाला 4 दिवसापासूनच अभिमान झाला असं संगमनेर नुसतं फक्त टीव्हीला पाहिलं का संगमनेर दिसतंय. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आपल्याला त्यावेळेस त्यांनी मला फोन केला, आपल्या अभिनंदन केलं व मुंबईला बोलवलं मीटिंगसाठी.
शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणलो दादा आज मी जे काय आहे ज्या विखे पाटील परिवारामुळे आहे, सुजय दादामुळे आहे, त्या दादाचा वाढदिवस झाल्याशिवाय मला मुंबईला येता येणार. दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून मला चॉपर पाठवलं. हा तुमचा त्यानंतर त्या मिटिंगला गेल्यानंतर जेवढे आपले शिवसेनेचे आमदार निवडून आले होते त्या आमदारांमध्ये प्रत्येकाचा सन्मान केला गेला, परंतु विशेष तुमच्या भावाचा, तुमच्या मुलाचा तिथे सन्मान केला गेला. त्यांनी जॉईंट किलर हा शब्द माझ्यासाठी वापरला. महाराष्ट्राच्या राजकारणात नाही म्हणे. मला शिंदे साहेब म्हणे अरे मला दिल्लीतून फोन येत आहे, मला सारखे बाकीचं काही नाही पण विचारतो अरे कोण ह्या अमोल खता, कोण भेटला तुम्हाला अमोल खता. ज्यांनी एक इतिहास केला आणि हा इतिहास फक्त आणि फक्त सर्वांच्या सहकार्यामुळे आपण करू शकतो. परंतु आपल्याला जी इतिहासात नोंद झाली तशीच इतिहासात नोंद झाली पाहिजे. या वंचित पाण्यापासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी या आपल्या सरकारच्या, महायुती सरकारच्या व तुम्ही निवडून दिलेल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून झालं. त्यामुळं आभाराच्या वेळेस येईल त्यावेळेस आपल्याला अजून पूर्ण बॅटिंग करायची. निवडणुकीच्या काळात खूप बंधन होते, तसे भीमराज दादावर नव्हते, किसन दादावर नव्हते, तुमच्या कोणावर नव्हते, पण माझ्यावर त्यावेळेस लय बंधन होते. पण आता नंतरच्या कालावधीमध्ये माझ्यावरचे बंधन तुम्ही लोकांनी 23 तारखेला सगळे काढून टाकले. तुम्ही आम्हाला माणसाचे आमदार भेटले. आजही असंच आहे. तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यामध्ये माऊलीच्या मंदिरात सांगतो पदाची हवा जाणार नाही. मी आजही जमिनीवर आहे, कालही जमिनीवर होतो, आजही जमिनीवर आहे आणि उद्या माणसात राहायचंय मला. विजयाचं जे यश आहे हे माणसात, जनमानसात राहिल्याचं हे आपलं यश आहे. साहेब ग्रामपंचायतीचं सरपंच मोठ झाले तो, पण आमचा आमदार साधे मला मुंबईला गेल्यानंतर काही माझे मित्र भेटायला आले होते. ते मला म्हणे भाऊ आपल्याला आता सूट बूट ते कोट घालायचा ते आहे ना पुढारीचे कपडे. म्हणलं भाऊ आपला हाच, आपल्याला कपड्यांवर नाही जायचं, आपल्याला कामातून दाखवायचंय. मला या भागातील, या तालुक्यातील जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकलाय त्या विश्वासाला तडा नाही जाऊ. भाऊ तुम्हाला पुढल्या पंचवार्षिकला ना प्रचार सुद्धा करायची गरज आहे मी मुंबईला होतो. तुम्ही मुंबईला गेल्यानंतर ज्या पद्धतीने सर्व पत्रकार मला शोधत होते बघितल्या ना. तळेगावला विसरलो मी, विसरलो मी. महाराष्ट्राला नाही हे भारताला जगाला कळालं तळेगाव आहे संगमनेरमध्ये, निमोन आहे संगमनेरमध्ये, साकूर पटरा भागा. मी जो शब्द दिला, जे दाखवलं तो माझा प्रामाणिक प्रयत्न होता आणि भविष्यात सुद्धा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. मला माझ्या काही कुटुंबाचा वारसा नाही चालवायचा, मला माझ्या भावाकडे नाही द्यायचे सत्ता. बाबा तू टेंडर सांभाळ, माझ्या बायकोला नाही सांगायचं तर तू बचत गट सांभाळ, सांगायचं तू एक. बाबांनो तुम्ही जे कालपर्यंत करत आले तेच आपल्याला पुढे चालू ठेवायचं. फक्त ते काम करताना एक आपल्याला कुठंतरी आता आपली जबाबदारी वाढलेली, कारण आपल्यातील गटतत्व तुम्ही विसरले होते, भविष्यात बी होणार नाही. विकासासाठी आपल्याला पुढे चालायचं. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील का बाबांनो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला विकासासाठी शिंदे साहेबांनी शब्द दिलाय, फडणवीस साहेबांनी दिलाय. बरं विशेष असं आहे का मी राष्ट्रवादीमध्ये माझ्या राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस अजितदादा पवार माझे नेते होते. अजितदादा पवारांना बी आनंद झाला का त्यांचा एक कार्यकर्ता संगमनेरचा आमदार झाला. दादा मला म्हणे निधीसाठी तू काळजीच करू, आता उद्या कोणाकडे जाऊ निधी आपल्याला राष्ट्रवादीकडे जाणार अर्थ निधी आपल्याला कमी पडणार नाही. दुसरे राहिले आपले देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपचं मी काम करत होतो म्हणण्यापेक्षा आजही आपण माहिती म्हणून करतोय. पण भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख होतो, त्या माध्यमातून फडणवीस साहेबांचा माझा संपर्क होता. फडणवीस साहेबांनी सांगितलं संगमनेरच्या बाबतीत आता तू काहीच काळजी करायची. राहिलं शिंदे साहेब,
शिंदे साहेबांच्याच पक्षाचा उमेदवार मी आधी शिंदे साहेबांना बी आपल्याबरोबर उभं राहावं लागणार आणि शिंदे साहेबांनी शब्द दिला तुला पाहिजे तेवढा मी निधी देतो. आणि दुसरं आपले विखे पाटील ते पालकमंत्री पालकच आपले, त्यामुळं ते असतील सुजयदादा असतील त्यांनी कालपर्यंत आपल्याला कमी नाही पडून दिलं, उद्या बी ते काय आपल्याला कमी पडून दिलं. त्याच्यामुळे फक्त आपल्या झोळ्या जे इतक्या दिवस फाटेल होत्या झोळ्या जरा चांगल्या करा. उद्या तुम्हाला निधीच्या माध्यमातून रस्ते बनतील तर ते रस्ते दर्जेदार झाले पाहिजे. उद्या नाही तर मग तो आहे माझा मित्र तो माझा पाहुणा असं नाही. तालुक्यामध्ये एक आपल्याला शिस्त लावायची आहे, जी शिस्त लावताना कामं आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच होतील. आपले तरुण आहेत जे पळालेत सगळ्यांनी, त्यांनी बी एक काळजी घ्यायची आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला गुणवत्तेला प्राधान्य द्यायचं आहे. त्यामुळं आपण कमी कालावधीत खूप मोठ्या संख्येने इथं आला. निवडणुकीच्या प्रसंगी आपण आपल्या घरदारापासून लांब राहिला. 24 तास निवडणुकीच्या कालावधीमध्ये तन मन धनाने काम केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आयुष्यभर ऋणी राहीन. आणि माझं ज्या दिवशी मी आपल्या भागाचं पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यावेळेस खरं मला मी विजय झाल्याचा आनंद राहील.